फ्रेंड्स, सो आज एवढं रेडी शेडी होऊन आम्ही चाललोय कुठे मी तुम्हाला सांगते. रविवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन होता. त्याच्यासाठीच आम्ही सांगवी या गावामध्ये गजानन महाराजांच्या मंदिरात पाया पडायला चाललो होतो, दर्शन घ्यायला चाललो होतो. तर आम्ही तेव्हा ऑटो बुक केली आणि ही माझी मावशी आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही सांगवी या गावात पोहोचलो. आणि मग नंतर तसं तर आम्हाला 15-20 मिनटंच लागले, जास्त वेळ नाही लागला. तर फायनली आपण पोहोचलो आहोत गजानन महाराजांच्या मंदिराच्या इथे सांगवीमध्ये. तर तिथं डेकोरेशन पण खूप मस्त होतं. एंट्रन्सला एवढं मोठं बोर्ड लावला होता. मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि गर्दी पण खूपच होती, प्रचंड गर्दी होती. आणि मग तिथलं डेकोरेशन खूप मस्त होतं, मी ते कॅप्चर वगैरे केलं. मग आम्ही पुढे गेलो आणि लाईन एवढ्या लांबपर्यंत होती, एवढ्या लांबपर्यंत होती. मग नंतर आम्ही विचार केला की आपण VIP ने जाऊयात, पण तसं तर चुकीचं आहे. मग आम्ही प्रामाणिकपणे दर्शन घेण्यासाठी पुन्हा लाईनीमध्ये आलो. आणि थोड्याच वेळात, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागला, अर्ध्या तासामध्ये आम्ही मंदिराच्या दरवाजाच्या, जे मेन दरवाजा होता तिथे आम्ही पोचलो. आणि मग आम्ही नंतर आतमध्ये गेलो आणि तिकडे एकदम छान वातावरण होतं. म्हणजे एवढे छान लोक भजन गात होते, एवढे छान आतमध्ये सजावट केली होती. मग तिथे पण खूप मोठी लाईन होती, तिथे पण आम्हाला 15-20 मिनटं असा लागला. आणि तिथे एवढं छान, म्हणजे फळांनी पिंड बनवली होती, एकदम सुंदर होतं. आणि थोड्याच वेळात आमचं दर्शनसुद्धा झालेलं. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रसाद घेऊन पुढे गेलो आणि तिकडे बसून प्रसाद खाल्ला. आणि मग तिथे दर्शन घेतलं. आणि तिथे म्हणजे एवढी सुंदर रांगोळी काढली होती, खूप सुंदर रांगोळी काढली होती. आणि तिथे मग फोटोज वगैरे काढले आम्ही. आणि तिथे 5-10 मिनटं बसून मग आम्ही लगेच निघालो महाप्रसाद खायला. तर लाईन एवढी नव्हती महाप्रसादासाठी, म्हणजे सगळं असं रिकामंच होतं, बिकॉज खूप सारे काउंटर्स होते तिथे. सो मग तिथे आम्ही महाप्रसाद घेतला. आणि एवढं मस्त ते भाकर, पिठलं आणि मिरचीचा ठेचा, बुंदी मस्त होतं. मग नंतर आम्ही भजन ऐकता ऐकता प्रसाद खाल्ला. सांगवी गावात आलो आणि सांगवी गाव फिरलंच नाही, असं कधी होतच नाही. मग आम्ही तिथे फिरून थोडी शॉपिंग वगैरे केली. आणि मग गाव फिरता फिरता कधी रात्र झाली ते कळलंच नाही. मग नंतर आमचं थोडंसंच काम होतं, ते काम आटपून मग आम्ही लगेच घरी जायला निघालो. मग आम्ही ऑटो बुक केली आणि 15-20 मिनटात आम्ही घरी पोचलो. आणि तर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इट्स माय फर्स्ट व्लॉग ऑन द यूट्यूब, ॲक्च्युली फुल व्लॉग. तर मी अजून व्लॉग्स टाकत राहील, ते बघायला विसरू नका गाईज. सपोर्ट मी. बाय बाय.